पूर्व पश्चिम दरवाजा हा शब्द हल्ली जिथे तिथे ऐकू येतो. आमचा दरवाजा पूर्व पश्चिम आहे, पूर्व पश्चिम दरवाजा आहे म्हणून हे घर मी खरेदी केलं, पूर्व पश्चिम दरवाजा आहे म्हणून हे घर मी भाड्याने घेतलं, अशी वाक्य सतत कानावर पडत असतात. मी वास्तुशास्त्राचा अभ्यासक असलो तरी पूर्व पश्चिम दरवाजा ही काय भानगड आहे हे मला कधीच कळलं नाही. मग अनेकांना त्याबद्दल विचारलं. सर्वांनी उत्तरं वेगवेगळी दिली. कुणी म्हणालं की आत शिरताना आमचं तोंड पूर्वेकडे येतं म्हणून आमचा दरवाजा पूर्व पश्चिम. कुणी म्हणालं बाहेर जाताना आमचं तोंड पूर्वेकडे येतं म्हणून आमचा दरवाजा पूर्व पश्चिम. कुणी म्हणालं दरवाजात उभं राहिल्यानंतर मला समोर पश्चिम दिसते म्हणून आमचा दरवाजा पूर्व पश्चिम. कुणी काय सांगतच सुटलं. लोकांनी किती संशोधन केलंय हे बघून मी धन्य झालो. मला वाटलं की मी ढ आहे, मला काहीच कळत नाही. म्हणून मग पूर्व पश्चिम दरवाजेवाल्यांच्या घरी गेलो आणि त्यांचे दरवाजे कसे आहेत ते बघितलं. तेव्हा लोकांच्या अजब संशोधनांची 4 कारणं मला सापडली. ती अशी: 1. दिशा कशी बघावी ते अनेकांना माहीत नाही. 2. दिशा कुठून बघावी ते अनेकांना माहीत नाही. 3. ज्यांचा पायाच कच्चा आहे अशा सोकॉल्ड वास्तुतज्ञांनी गोंधळ घातलाय. आणि 4. बिल्डर आणि दलालांनी फेकाफेक करून सर्वसामान्यांना मूर्ख बनवले. पहिल्यांदा स्पष्ट करतो की पूर्व पश्चिम दरवाजा हा प्रकार वास्तुशास्त्रात अजिबात अस्तित्वात नाही. दरवाजा एकतर पूर्वेचा असेल किंवा पश्चिमेचा असेल, एकाच वेळी तो पूर्व पश्चिम असू शकत नाही. अनेक नवनवे गैरसमज आधुनिक वास्तुतज्ञांनी जन्माला घातलेत. ईशान्येचा दरवाजा सर्वथा शुभ असतो असं वास्तुशास्त्र सांगत नाही. याचा समाचार घेणारा एक व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे, जरूर बघावा. गोमुखी प्लॉट आणि व्याघ्रमुखी प्लॉट हे शब्द वास्तुशास्त्रीय नाहीत. जिना ईशान्येला असेल तर वास्तुपुरुषाच्या डोक्यावर वजन येतं असली मूर्ख तर्कट ग्रंथ मांडत नाहीत. किचन आग्नेयेलाच असावं असा आग्रह ग्रंथ धरत नाहीत. ईशान्येला टॉयलेट असेल तर कॅन्सर होतो असं ऋषीमुनी सांगत नाहीत. ही सर्व आधुनिक तर्कट आहेत. पूर्व पश्चिम दरवाजा हे सुद्धा एक असंच आधुनिक तर्कट आहे. एखाद्या दरवाजाला पूर्वेचा कधी म्हणावं, पश्चिमेचा कधी म्हणावं याची माहिती या निमित्त देणं गरजेचं वाटते. चला तर दरवाजाची दिशा कशी ओळखायची ते पाहू. सर्वांना राधे राधे. मी मास्टर संजय पाटील. आपण उपस्थित आहात वास्तुवेध कॉलेजमध्ये. दरवाजाची दिशा ठरवताना 6 गोष्टी लागतात. त्यापैकी 4 हातात असाव्या लागतात आणि 2 मनात. मनातल्या गोष्टी म्हणजे 2 वास्तुसूत्र. 1. घरासंदर्भातली कोणतीही दिशा, मग ती किचनची असेल, दरवाजाची असेल, बेडरूमची असेल, ही घराच्या आत उभं राहूनच बघायची. आणि 2. निरीक्षण बिंदू हा नेहमी घराचा मध्यभाग ठेवायचा, म्हणजे घराच्या मध्यभागी उभं राहून दिशा ठरवायच्या. आणि हातातल्या 4 गोष्टी म्हणजे 1. घराचा प्लान. हा प्लान विथ स्केल म्हणजे टू द स्केल असावा, नॉट टू स्केल चालणार नाही. 2 रुलर, 3 प्रोटेक्टर. या दोन्ही गोष्टी तुम्हाला मुलांच्या कंपासमध्ये मिळतील. आणि 4 बरा कंपास. मी बरा कंपास म्हणतो त्यावेळी दिशा मोजताना जो तुमची फार फसवणूक करणार नाही असा कंपास असं मला म्हणायचं असतं. फ्लाइंग स्टार फेंगशुई प्रमाणे घर रेक्टिफाय करताना किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे मर्मांची मांडणी करताना 1 डिग्रीची चूक ही चुकीच्या सल्ल्याला कारणीभूत ठरू शकते. म्हणून तज्ज्ञांना लोपान नावाचा चांगला कंपास वापरावा लागतो. याला लोपान म्हणतात. या कंपासची सुई अतिशय उच्च दर्जाची आणि संवेदनशील असते. पण लोपांची किंमत लाखाच्या घरात जाते. शिवाय तो हाताळायचा कसा हे शिकण्यासाठी 5-25 हजाराचा क्लास लावावा लागतो. सर्वसामान्यांकडे हा कंपास असण्याचं काही कारण नाही.
दरवाजाची वगैरे दिशा बघताना किंवा घरासंदर्भात जनरल ठोकताळे मांडताना 2-4 डिग्री इकडे तिकडे झाल्यानं फारसा काही फरक पडत नाही, म्हणून बरा कंपास चालतो असं म्हणालो. आता हा बरा कंपास म्हणजे कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बाजारात 50-100 रुपयात कंपासच्या चप्पट डब्या मिळतात, त्या कधीच वापरू नका. लेन्सेटिक या प्रकारचा एक कंपास बाजारात मिळतो. इंजिनिअरिंगचे आणि आर्किटेक्चरचे विद्यार्थी तो सर्रास वापरतात, त्यामुळे स्टेशनरीच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतो. याची किंमत ही अगदी अफोर्डेबल आहे. हा बऱ्यापैकी विश्वासार्ह आहे असं माझं मत आहे. आपण हाच कंपास वापरावा असा सल्ला मी देईन. लंडन इथल्या स्टॅनले कंपनीचा ब्रँच लेन्सेटिक कंपास किंवा मग कॅमिंगचा 3SCS मिळू शकलात तर सोन्याहून पिवळं. ज्यांना हा कंपास पण वापरायचा नसेल तर एक सोपा ऑप्शन जवळजवळ सगळ्यांकडे उपलब्ध आहे. बरोबर, तुमचा हँडसेट, तुमचा स्मार्टफोन. अँड्रॉइडवर एखादं कंपासचं चांगलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आयफोन वापरत असाल तर एकदम बेस्ट, कारण आयफोनला ट्रू नॉर्थची सेटिंग करता येते, त्यामुळं आयफोनची जी ॲक्युरेसी आहे ती खूप चांगली आहे. फक्त मोबाईल कंपास वापरण्यापूर्वी तो इंग्रजी 8च्या आकड्यात 8-10 वेळा फिरवायला विसरायचा नाही, अन्यथा चुकीची रीडिंग मिळू शकतात. चला तर मग, आता तुमच्या हातात कंपास आहे, प्रोट्रॅक्टर, स्केल आणि विथ स्केल प्लान आहे आणि 2 वास्तुसूत्र तुम्ही मनात पक्की केलेली आहेत. आता घराच्या मध्यभागी उभं राहा. मध्यभाग म्हटल्यानंतर तुम्ही विचारणा करणार, मास्टर आमचं घर वेडवाकडं आहे, मग त्याचा सेंटर पॉईंट कसा काढायचा आहे? तुमचा प्रश्न व्हॅलिड आहे, पण या प्रश्नाचं आजच्या विषयापुरतं उत्तर आहे की सेंटर पॉईंट ढोबळमानानं काढायचा. का ते सांगतो. घराचा अचूक सेंटर, ज्याला सेंट्रॉइड म्हणतात, सेंट्रॉइड, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वेगळी, सेंट्रॉइड वेगळं. तर हा सेंट्रॉइड गणिती पद्धतीने अचूक काढता येतो किंवा ऑटोकॅड सारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काढता येतो. तुम्ही आर्किटेक्ट असाल, सिव्हिल इंजिनियर असाल, फिजिक्सचे ग्रॅज्युएट असाल तर गणिती पद्धतीने तुम्हाला तो काढता येईल. नसाल तर गणिताच्या वाटेला न जाणं बरं. आम्हाला 3rd सेमिस्टरला असताना हा पार्ट सिलेबसला होता आणि 8 मार्कांचं गणित सेंट्रॉइड काढण्यासाठी विचारलं जायचं. आता मार्कांच्या वेटेजवरून तुम्हाला अंदाज आला असेल की हे गणित क्लिष्ट असणार आणि लेंगदी असणार. आणि सॉफ्टवेअर शिकायचं म्हणजे त्यासाठी काही दिवस किंवा काही महिने लागणार. म्हणून सर्वसामान्यांनी गणित किंवा सॉफ्टवेअरच्या मार्गानं न जाता ढोबळमानानं काढावं असं मगाशी म्हणालो. आता ढोबळमानानं ही अचूकतेच्या जवळपास पोचू शकाल अशा 3-4 पद्धती आहेत, पण तो स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे. तुम्हाला खरोखर शिकायची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. तशा भरपूर कमेंट आल्या तर लवकरच एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेन आणि त्यात सर्वच शिकवेन. म्हणजे गणित पण शिकवेन, ज्यामुळं आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर्सची रिव्हिजन होईल. विद्यार्थी दशेत शिकलेल्या अनेक गोष्टी ज्यांचा डे टू डे लाईफमध्ये, डे टू डे प्रॅक्टिसमध्ये उपयोग नसतो, त्या विसरल्या जातात. म्हणून ते विसरले असतील तर त्यांची रिव्हिजन होईल. ज्यांना ऑटोकॅड येतो त्यांना सेंट्रॉइडच्या कमांड सांगेल, कारण त्यांनाही बऱ्याचदा त्या माहीत नसतात, कारण पुन्हा तेच डे टू डे प्रॅक्टिसमध्ये त्याची त्यांना कधी गरज नसते. शिवाय एक कमांड दिली आणि सेंट्रॉइड निघाला असंही नसतं. चेन ऑफ कमांड्स आहेत, ती सर्वच प्रोसिजर सांगेल. आणि लेमॅनसाठी 3-4 पद्धती सांगेन ज्यात गणित किंवा सॉफ्टवेअरची गरज पडणार नाही. असो, हे सर्व बाजूला राहू द्या. आता मूळ विषयाकडे वळू. घराच्या मध्यभागी उत्तरेकडे तोंड करून उभे राहा. तुमच्या अगदी नाकासमोर कल्पनेनं सरळ रेषा काढा. ही झाली 0 उत्तर. ही 0 उत्तर प्लॅनवर डॉटेड लाईननं काढा. समोर जी भिंत दिसेल तिला खांदे समांतर ठेवून उभे राहा. पोट थोडंसं आत खेचा आणि पोटावर कंपास सरळ पकडा. आता कंपासमध्ये बघा, तो जी दिशा दाखवेल तिला म्हणायचं खरी उत्तर.
झिरो उत्तरेपासून खरी उत्तर किती डिग्रीने कलले ते बघा. आयडियली झिरो उत्तर आणि खरी उत्तर एकच असायला हवी, पण प्रॅक्टिकली तसं कधीच नसतं. कारण आर्किटेक्ट मंडळी दिशा पकडून कधी प्लॅनिंग करत नाहीत. समजा तुमचा कंपास 355 रीडिंग दाखवतोय, याचा अर्थ तुमची दिशा 5 अंशांना कललेली आहे. समजा तुमचा कंपास 10 रीडिंग दाखवतोय, याचा अर्थ तुमची दिशा 10 अंशांना कललेली आहे. कंपासची निडल ज्या बाजूला झुकलेली आहे, म्हणजे झिरो उत्तरेच्या डाव्या किंवा उजव्या, त्याच बाजूला तुम्हाला ते अंश प्रोट्रॅक्टरचा वापर करून नोंदवायचे आहेत. आपण 355 डिग्रीचं उदाहरण घेतलंय, म्हणजेच निडल उजव्या हाताला कललेली दिसणार. म्हणून डॉटेड लाईनच्या उजवीकडे प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने 5 अंशावर मार्क करा. ही निळी लाईन म्हणजे तुमच्या घराची खरी उत्तर. एवढं केलं की तुमचं 80% काम पूर्ण झालं. आता खऱ्या उत्तरेपासून डावीकडे आणि उजवीकडे प्रत्येकी 22.5 अंशावर एक ठळक रेषा ओढा. हा जो 45 अंशाचा झोन मिळेल, हा संपूर्ण झोन म्हणजे तुमच्या घराची उत्तर दिशा. लक्षात ठेवा की एक सरळ रेषा म्हणजे दिशा नव्हे, तर 45 अंशाचा संपूर्ण झोन म्हणजे दिशा. एका झोनच्या बाउंड्री पासून पुढे 45 अंशावर ठळक रेषा मारत चला. तुम्हाला 8 दिशांचे 8 झोन मिळतील. झोनला त्या त्या दिशांची नावं द्या. आता तुमचा दरवाजा कोणत्या झोन मध्ये येतोय ते पहा. तो झोन म्हणजे तुमच्या दरवाजाची दिशा. सोपं आहे ना? या प्लॉटचा दरवाजा आग्नेय झोन मध्ये येतोय, म्हणून याला म्हणायचं आग्नेयचा दरवाजा. आता सांगा, जगातला असा कोणता दरवाजा असेल जो एकाच वेळी पूर्व झोनमध्ये पण येईल आणि पश्चिम झोनमध्ये पण येईल? दिशा नेहमी सापेक्ष असते, म्हणूनच ती ठरवण्यासाठी एका स्थिर बिंदूची आवश्यकता असते. वास्तुनियमानुसार घराचा मध्यभाग किंवा ब्रह्मस्थान हा निरीक्षण बिंदू सांगण्यात आलाय. आता ह्याच प्लॅनवरून दिशा कशी सापेक्ष असते ते सांगतो. हा दरवाजा आग्नेय झोनमध्ये येतो, म्हणजेच हा आग्नेयचा दरवाजा झाला. पण या घराच्या दरवाजाबाहेर आत शिरण्याच्या अवस्थेत उभं राहिलात तर समोर पश्चिम दिशा दिसेल. म्हणून एखादा म्हणजे तुम्ही नव्हे, तुम्हाला आता वास्तुनियम माहित आहेत, तर एखादा हा पश्चिमेचा दरवाजा आहे असं म्हणेल. एखादा म्हणजे तुम्ही नव्हे, तर एखादा घराच्या आतून दरवाजात उभा राहिला तर त्याला समोर पूर्व दिसेल, म्हणून हा पूर्वेचा दरवाजा आहे असं तो म्हणेल. म्हणजे एकच दरवाजाला एक जण पूर्वेचा म्हणतोय तर दुसरा पश्चिमेचा म्हणतोय. समजा हा दरवाजा नैऋत्येचा असता तर बिल्डर किंवा दलाल त्या एखाद्याला, म्हणजे तुम्हाला नव्हे, तुम्हाला आता वास्तुनियम माहित आहेत, दरवाजासमोर उभं करतील आणि सांगतील, बघ आत शिरताना उत्तरेकडे तोंड करून शिरतोस, म्हणून हा उत्तरेचा दरवाजा आहे, हा फ्लॅट खरेदी करून टाक. आता या एखाद्याच्या जागी तुम्ही असाल तर मला खात्री आहे तुम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एजंटला किंवा बिल्डरला 4 खडे बोल सुनवाल, कारण तुम्ही वास्तुवेद कॉलेजचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला आता वास्तुनियम माहित आहेत. राधे राधे.